झी 24 तास एक पाऊल पुढे। संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे। या सिनेमामध्ये स्वप्नील जोशी, सुशांत शेलार, जितेंद्र जोशी यांच्यासह सई ताम्हणकरनंही मध्यवर्ती भूमिका साकारलेली आहे। तेव्हा याच निमित्तानं सईशी केलेली ही खास बातचीत। आपल्या सोबत आहे दुनियादारीची हिरोईन सई ताम्हणकर। सई, खूप खूप स्वागत आहे। थँक्यू। सई, पहिल्यांदा संजय सोबत काम करतेस, वेगळा सिनेमा, वेगळी कथा, काय सांगशील, किती एक्साइटेड आहेस? सगळ्यात आधी मला असं मेन्शन करावंसं वाटतं की संजय जाधवचं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याचा मी एक भाग आहे, याचा मला अत्यंत आनंद होतोय। आणि कॅमेरामन म्हणून तो सगळ्यात सरस आहे, श्रेष्ठ आहे, याबद्दल मला काही शंकाच नव्हती। पण तो तितकाच सुंदर डिरेक्टर आहे आणि त्याच्यापेक्षाही सुंदर तो खूप छान ॲक्टर आहे, हे मला या सेटवरती कळलं। मला खूप बरं वाटलं की मला संजय दादाबरोबर काम करायला मिळालं, कारण मी खूप गोष्टी शिकले। मी आणि जिते अशी दोन माणसं होतो की आम्ही थोडं काहीतरी झालं की लगेच कॅरेक्टरमधून बाहेर उडी मारून मजा मस्ती करायला सुरुवात करायचो, पण ही हॅड अ टफ टाईम बाइंडिंग अस की थांबा, कॅरेक्टरमध्ये राहा, असं करायला लागायचं त्याला। पण हा एक एक्सपिरियन्स होता आणि आम्ही या फिल्मच्या शूटच्या आधी एक वर्कशॉप पण केलं। त्या वर्कशॉपमध्ये खूप काही शिकायला मिळालं, एकमेकांना खूप ओळखलं नव्याने। सुशांत बरोबर मी खूप वर्षांनी काम केलं, सो आय गॉट माय ओल्ड फ्रेंड बॅक। आम्ही जिकडून धागे सोडले होते तिकडूनच परत पिकअप केले। स्वप्नील बरोबर मी फर्स्ट टाइम काम केलं आणि जितका तो ब्रिलियंट ह्युमन बीइंग आहे तितकाच ब्रिलियंट ॲक्टर आहे, हे मला या निमित्ताने कळलं। उर्मिला बरोबर फर्स्ट टाइम काम केलं। उर्मिला फूडी आहे हे मला नव्याने कळलं आणि मजा आली। सई, जित्या असो किंवा सुशांत असो किंवा उर्मिला असो, म्हणजे कलावंतांची आणि मित्रांची एक फौज आहे या सिनेमामध्ये आणि कुठेतरी सिनेमाची स्टोरी लाईन ही तशीच आहे, त्यामुळे नक्कीच खूप कम्फर्ट वाटलं असेल करताना। हो, डेफिनेटली। म्हणजे आम्हाला कुठल्याही गोष्टीचं वर्किंग करायला लागलं नाही की मी असं बघितलं की तू असं बघ, ते आपोआप व्हायचं। आणि आय थिंक असा काही जेव्हा चित्रपट असतो किंवा असा काही विषय असतो तेव्हा ऑफस्क्रीन केमिस्ट्री खूप छान काम वर्क करते आणि इथेही तसंच झालंय। कोणता सिनेमा आता दुनियादारी करतेस, नक्कीच प्रेक्षकांच्याही अपेक्षा वाढल्यात तुझ्याकडनं आणि तुला कसं फील होतंय आता? मला खूप रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे असं फील होतंय आणि खूप छानही वाटतंय की वेगळे प्रोजेक्ट्स, वेगवेगळ्या भूमिका माझ्या वाटेला येतात आणि माझं कामावर खूप प्रेम आहे, त्यामुळे मला 24 तास काम करायला पण हरकत नसते कधीच। सो आय एम रिअली हॅपी आणि मी देवाला 100 वेळेला रोज थँक्यू म्हणते की माझ्या पदरात एवढे छान प्रोजेक्ट्स, एवढे छान कामं तो टाकतात। सई, फिल्ममध्ये अनेक मेल ॲक्टर्स आहेत, पण तुझ्यासोबत उर्मिला आहे। उर्मिलाची आणि तुझी केमिस्ट्री कशी, किंवा तुमचे सीन्स आहेत काही? आमचे खूप थोडे सीन्स आहेत, पण उर्मिला आणि मी आधीपासून एकमेकींना ओळखत असल्यामुळे केमिस्ट्री वॉज सुपर्ब आणि काहीच प्रश्न नाही। म्हणजे आज काय खायचं, आज इकडून हे मागूया, ह्याच्याबद्दलच चर्चा असायची। शूटिंग वॉज सेकंडरी, असं वाटावं की काय, असं आमचं वागणं असायचं। पण इट वॉज नाईस, म्हणजे आय नो हर दुनियादारीच्या आधीपासून। So she's a wonderful human being. So. Eastman color friendship. Eastman color dance. तुझ्या कॅरेक्टर विषयी काय सांगशील अंशा? माझ्या कॅरेक्टरचं नाव शिरीन आहे। दॅट्स अ व्हेरी स्मार्ट आन्सर। सई, खूप धन्यवाद आमच्याशी इतक्या आपुलकीने तू बोललीस आणि या फिल्मसाठी तुला ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच। झी 24 तास एक पाऊल पुढे।